श्री गणेशाय नमः. आपण पूर्वी अष्टविनायकाचे दर्शन कसे घ्यावेत हा मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका पाहिलंय. तसंच जो पहिला गणपती आहे कोणी स्थापन केला याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. या सृष्टीची रचना ब्रह्मदेव करतात, सृष्टीचं पालन विष्णू करतात, तारण शंकर भगवान करतात. तसंच ब्रह्मदेव ह्या सृष्टीची रचना करायला लागले. सृष्टीची रचना करताना त्यांना अनेक प्रकारचा अहंकार त्यांना झाला की मी आता ह्या सृष्टीमध्ये काहीही करू शकतो आणि कुठल्याही पद्धतीची मी रचना करू शकतो. मला चारी वेदाचं ज्ञान आहे, 6 शास्त्राचं ज्ञान आहे. अशा पद्धतीने ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि ब्रह्मदेवानी ही सृष्टीची रचना करायला घेतल्यानंतर वेगळीच रचना त्यांच्या हाताने होत होती. का तर त्यांनी गणपतीचं स्मरण केलं नाही. कारण पूर्वी गणपतीला वरदान दिले कुठलंही कार्य करताना गणपतीची आराधना करूनच करायचं असं ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान आहे. कदाचित गणपतीची महती वाढवण्यासाठी सुद्धा ब्रह्मदेवानी ही रचना करू शकतात. तर ब्रह्मदेव काही करायला गेले की 2 हाताचे पुरुष तयार केले की 4 हात तयार व्हायचे, 2 डोळ्याचे मनुष्य तयार करायचे तर 3 डोळे तयार व्हायचे. अशी रचना ब्रह्मदेवाकडनं विचित्र होत गेली. ब्रह्मदेवानी विचार केला तर काय करावं, कसं करावं, काय करावं. तर सगळ्या देवतांनी पुन्हा ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही गणपतीला वरदान दिलंय की कुठलंही कार्य आरंभाला गणपतीची आराधना करूनच सुरुवात करायची. तुम्ही मात्र गणपतीचं पूजन करत नाही आहे. तर ब्रह्मदेवाला लक्षात आलं की आपली चूक काय आहे, आपण गणपतीची आराधना करावी. म्हणून ब्रह्मदेवानी पुण्याजवळ सासवडच्या जवळ चतुर्मुख नावाचं जे गाव आहे, चतुर्मुख एक स्थान आहे, त्या चतुर्मुखाच्या ठिकाणी, कारण ब्रह्मदेवाला चतुर्मुख म्हटलं जातं, तर चतुर्मुख ब्रह्मदेवाचं तिथं स्थान आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी तपश्चर्या केलेली अशी आख्यायिका आहे. ब्रह्मदेवानी गणपतीची खूप मोठी आराधना केलेली आहे, एकाक्षर मंत्रांचा जप केलेला आहे. त्याच ठिकाणी ब्रह्मदेवाचं कमंडलूचं स्थान सुद्धा आहे. सासवडपासून अगदी जवळच असलेलं हे स्थान आहे आणि तिथे गणपतीची खूप मोठी आराधना गणपतीची केली आहे. आणि गणपती प्रसन्न झालेत ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवालाही आपली चूक लक्षात आली. आपण सृष्टीची रचना करताना गणपतीची आराधना केली नव्हती म्हणून. तेव्हा गणपतीनेही ब्रह्मदेवाला प्रसन्न मुद्रेने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा गणपतीने आशीर्वाद दिला आणि पुन्हा सृष्टी रचनेचा कार्य आरंभ करायला सांगितले. त्याच वेळेस मोरगाव गणपती हे पहिल्यांदा मोरावर बसून आलेली अशी आख्यायिका आहे. म्हणून तिथं मोरगाव हे गणपतीचं नाव पडल्या गेले. मोरावर आल्यामुळे गणपतीचं मोरेश्वर हे नाव पडलेलं आहे. हा पहिला गणपती ब्रह्मदेवाने स्थापन केलेला, त्यालाच भूस्वानंद असं म्हटलं जातं. इथे सगळ्या मनोरथ पूर्ण होतात. त्याच ठिकाणी ब्रह्मदेवानी गणपतीला दक्षिणेच्या रूपामध्ये आपल्या 2 कन्या, मानस कन्या, रिद्धी सिद्धी किंवा सिद्धी बुद्धी असे आपण म्हणू शकतो, हे दोन्ही एकच नाव आहेत. त्या रिद्धी सिद्धीला दक्षिणेच्या रूपात पत्नी म्हणून स्वीकारायला गणपतीला लावले आणि गणपतीचा विवाह करून दिलेला आहे अशी आख्यायिका आहे. ब्रह्मदेव हे ब्रह्मदेवानी दिलेल्या कन्या गणपतीने स्वीकारल्यात आणि तिथे गणपतीचा विवाह झाला अशी सुद्धा आख्यायिका आहे. आणि ब्रह्मदेव जिथं तप करत होते त्या ठिकाणी त्यांच्या कमंडलूतनं, म्हणजे हातातनं पाणी पडलं त्या कमंडलूतलं, ती करा नदी झालेली आहे. ह्या सृष्टीतल्या सगळ्या नद्या, सगळे पवित्र स्थळांचं जल त्या करा नदीमध्ये आहे. त्या करा नदीला आवर्जून जाऊन भेटा. तुमच्या सगळ्या मनोकामना, आपल्या जेवढे भारतातल्या तीर्थ आहेत त्या करा नदीमध्ये उपलब्ध आहेत असंही आख्यायिका आहे. कारण ब्रह्मदेवानी त्या करा नदीला हातातनं सोडलेलं आहे म्हणून ती करा हातातनं पडले म्हणून हाताला कर म्हटलं जातं. म्हणून ती करा नदी आहे. चतुर्मुख या थोडंसं तिथूनच ती उगम पावलेली आहे आणि नीरा नदीमध्ये ती मिसळते. छोटं प्रवाह त्या नदीचा आहे, त्याला अनेक नद्या त्यामध्ये मिसळलेल्या आहेत. आवर्जून त्या चतुर्मुख स्थानावर जाऊन या, त्या करा नदीचं दर्शन घ्या, उगमस्थानाचं दर्शन घ्या आणि गणपतीचं तर आवर्जून दर्शन घ्या. ह्या तिन्ही स्थानाला आवर्जून भेट द्या. म्हणजे आपल्याला पुण्याजवळ असलेलं हे स्थान बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. आवर्जून जावं आणि तिथं दर्शन गणपतीचं घ्यावं, आपल्या सगळ्या कामना पूर्ण होतील. जय श्रीराम. माहिती आवडली तर जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.